रामनगर बस स्थानक हे गोवा, बेळगाव, धारवाड, कारवारला जाण्यासाठी मध्यवर्तीचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. परंतु बऱ्याच दिवसांपासून येथील बस स्थानकाचे शौचालय समस्याच्या विळख्यात आहे. शौचालयातून ड्रेनेजचं बाहेर टाकण्यात येणारे सांडपाणी सोडण्यासाठी पाईपलाईन ब्लॉकेज झाल्याने कित्येक दिवस शौचालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अखेर बस स्थानक आवारातच 2 मोठे जेसीबीच्या सहाय्याने खड्डे मारून तात्पुरती ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आले होते. परंतु मारण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठून दुर्गंधी पसरू लागल्यानं त्याबद्दल अनेकदा प्रवासी तसेच नागरिकांनी तक्रार केली. धारवाड डिव्हिजनचे बस स्थानक जिल्हाधिकारी तसेच इंजिनियरनी येऊन पाहणी करून यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिले. ಏನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ನಾನು ಹೇಳ್ಬೇಕಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದಲ್ಲ ನಾವು ಮತ್ತೆ ದಿವಸ ಬಂದು ನಾವು ನಿಲ್ಬೇಕು ಲಾಸ್ಟ್ ನಾವು ಪಂಚಾಯತ್ ಆಫೀಸ್ ಹೋಗಿ ಒಂದು ಇದು ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಏನೇ ಲೀಗಲಿ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ನಿಮ್ದು ಮಾತಾಡಿ ಈಗಲೇ ನೀವು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಕೊಡಿ ಅಲ್ಲ ನಾವಿಲ್ಲ ನಾವು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ವಿ ಈಗ ನೀವು ಕೊಡಬೇಕು ನಮ್ಗೆ ಈ ತರ ನಮಗೂ ಹೋಲ್ಗಿ ಈಗ ನಾವು यावेळी रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक महंतेश नायक तसेच रामनगर ग्रामपंचायत पीडीओ अमरीश तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी गोसावी तसेच सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. निखिल सुकर, KMM मराठी, रामनगर.